शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी वेगवेगळे 4 प्रकारचे पान शिकवणार आहे कसे बनवायचे ते. आणि हे डिझाईनमध्ये खूप उपयोगी पडते. मोठी डिझाईन असो छोटी डिझाईन असो त्याच्यामध्ये एकदम इझी आहे. हे 4 इंचचं मार्जिन घेतलं, मधला सेंटर काढला, पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं मध्ये आणि खालच्या साईडला 1 इंच मार्जिन घेतलं. आणि डबल फोल्ड पेपर आहे. हे पहा 1 इंचाचं मार्जिन आहे, आपण जॉईंट करून घेतला गोल आकारामध्ये. हे पहा अशा पद्धतीने शेप देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला एकदम 1 इंच सरळ आहे. ह्या पानापासून बनवू शकतो अशी डिझाईन. चला बघूया दुसरं पान. हे वेस्ट कॅनव्हास आहे, त्यापासूनच बनवून दाखवत आहे. हे पहा डबल फोल्ड पेपर करायचा आहे. पेपर घेताना डबल फोल्ड घ्यायचा आहे, सिंगल घेऊ नका. हे पहा असं मार्जिन केलं. हे पहा 3 इंचाचं मार्जिन आहे. 1.5 इंच मध्ये 1 इंच वाढवलं आहे मध्ये आणि असा शेप देऊन घेतला. दोन्ही एंडला आपण निंबोळतं घेतलं आहे. हे पहा ह्या पद्धतीचं पान झालं आहे. ह्याच्यामध्ये पण वेगळी डिझाईन तयार होते. आता बघूया आपण तिसरी डिझाईन. ह्या छोट्याशा पानामध्ये भन्नाट अशा डिझाईन तयार होतात. खूप छान. पुढे दाखवणारच आहे त्यापासून कसे डिझाईन बनवायचे ते. डबल फोल्ड पेपर घेतला. ही पहा 2 नंबरची डिझाईन आहे 2 पानाची. आता हे तिसरं पान बनवूया आपण. हे पहा आता आपण 1 इंच खाली घेतलं आहे टोटल. हे पहा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. हे आपलं टोटल 3 इंचाचं होतं. 2 इंच मध्ये आणि 1 इंच आपण खाली डाऊन केलेलं. हा पान नवीन असा शेप तयार होतोय. व्यवस्थित कट करून घेऊया थोडंसं फिनिशिंग देऊन. ह्यापासून आपण पुढे डिझाईन बघणारच आहोत. शेवटी मी तुम्हाला एक डिझाईन दाखवते छोटीशी. हे पहा 3 प्रकारचे पान झाले. हे पहा हे इथे पहिली डिझाईन आहे माझी. दुसरी डिझाईन मी दाखवणार आहे पुढे. आता चौथं पान कसं बनवायचं ते पहा. असं मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच आणि हे 3.5 इंचाचं मार्जिन, 2.25 इंचाचं मार्जिन असं मार्जिन करायचं. परत 1 इंचाचं बाहेर 1.5 इंचाचं बाहेर घ्यायचं आहे आणि खाली 1 इंच आणि अशा पद्धतीने फक्त सरळ लाईन मारायची आहे. हे पहा आणि कट करून घ्यायचा आहे. हा वेगळा शेप तयार होतो आहे. हा शेप पण भरपूर जागे उपयोगी होतो आहे. पुढं बघूयाच आपण. हे पहा झाले 4 प्रकारचे पान. आता हे शेवटी मी हार्ट शेपचं एक थोडंसं तुम्हाला डेमो दाखवते. हे उलटा ठेवायचं आहे आणि असा गोलमध्ये बॉर्डर करून घ्यायची आहे. त्याला जोडूनच घ्यायचं आहे. हे पहा एकदम इझी टेक्निक, प्रत्येकाला येईल अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे. फक्त तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहत जा आणि कमेंट करत जा कोणत्या टाईपची तुम्हाला डिझाईन पाहिजे. अशाच पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.